देवा तुझ्याच साठी उघडू गायत्री 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 माझं अहो काय झालं? माझं पंप दे पंप अहो ते तुम्ही कुठे ठेवला पंप मला कसं माहिती असणार? बघ ना. आता तुम्ही कुठे ठेवला? अहो सावकाश दम लागलाय का तुम्हाला? थांबा मी घेऊन येते थांबा. बाई ग कुठे ठेवला असेल आता हा पंप? सापडला थांबा जरा. आणि ते आता माझं काही वय झालंय का? थांबा जरा. व्यवस्थित काढून दे. हो काढते. असं पकडा बरं तुम्ही हातामध्ये जरा. अहो हालू नका गोळ्या पडतील. थांबा देते तुम्हाला मी करून. बाई आता हे कसं उघडावं? काय बाई म्हाताऱ्यांना कुठे समजतंय? हो थांबा देते थांबा. ती गोळी काढते बघू बरं जरा. गोळी कुठे गेली तुमची? थांबा जरा थांबा. आई ग हे का जरा. हा सावकाश जरा सावकाश. जरा मेरी सावकाश जरा. आहो जरा सावकाश करा. बरं वाटतंय का आता? आता थोडं बरं वाटतंय. हा याच्यात जेमतेम 12 गोळ्या राहिल्या. अरे बापरे म्हणजे आता गोळ्या संपल्या वाटतं. गोळ्या आणावे लागतील. जाणार कोण तिकडे गावात? हो ना मला पण आता तोच प्रश्न पडलाय. हो पप्प्याला घेऊन जाते का? पप्प्या आता आपल्या ते शेजारच्या पप्पूला. हा अहो तो कसला येतो? तो नुसता चिडचिड करतो. त्याला काही खाऊ घाल. चॉकलेट गोळी. अहो मागच्या वेळेस त्याला खाऊ घातलं होतं. चॉकलेट घेऊन दिलं त्याला. बिस्किट घेऊन दिले त्याला. पण तो माझं कसला ऐकतो? त्याला शाळा असते अभ्यास असतो. शनिवारी रविवारी नाही येणार का तो? अहो त्याला अभ्यास असतो. रोज शाळा असते ना. मग रविवारी त्याचं दिवसभर गृहपाठ करणं स्वाध्याय करणं ते चालतं. त्याची आई पण ओरडते. आता पण अवघड आहे का? हो पप्पा नाही म्हणलं तर कसं करणार? गोळ्या माझ्या गोळ्या कोण आणणार? तू जाशील का एकटी? मी बघते ना. अहो नाही तर शेजारच्या सुमनबाईला घेऊन जाते. नाही तर तुला माहितीये मला एक दिवस गोळ्या घेतली. आता कसं होतं तू थोडं लेट झालं तर? हो ना तुम्हाला आधीच दम्याचा त्रास. काय करावं मला काही कळत नाही. माझे आता वय झालेले माझ्याकडून होत नाही. मी काय म्हणतो? हा बोला काय झालं? आपल्या विश्ल्याचा फोन आला होता का? विश्ल्या काय म्हणला? अहो आता काय सांगू तुम्हाला मी. काय म्हणला? 1 महिना झाला पोराचा काही फोन नाही काही नाही. सूनबाई बोलत नाही. माझा नातू बोलत नाही. माझा लेक बोलत नाही. आता कोणाला सांगावं दुःख? या वयामध्ये असं मला दुःख आहे. पोराला कधी आठवण येत नाही आई बापाची. तो तिकडे अमेरिकेत जाऊन बसला. त्याला आपल्या नातवाला पण आपली आठवण येत नाही का? अहो आता काय सांगावं? नातू तो ओळखतो का नाही असा प्रश्न पडतो मला प्रत्येक वेळा फोन केल्यानंतर. फोन वाचतो कोणाचा? आला का त्याचाच? हो त्याच बघ बरं. नाही आलं ग बाई. आठवण काढली पोराची. बघा बरं उचला बरं ते काही जमत नाही. हॅलो पोराचं पोरगी का हो आपल्या? हा आम्ही. कोण बोलते मला सांगा ना पटकन. कोण पाहिजे? मला त्याच्याशी बोलायचंय. उद्या ना मला कडे फोन. अगं थांब ग थोडं. पाठक बोलतो. पाठक 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 कोण पाहिजे? पाटील नाही.
पाठक बोलतो. अहो रॉंग नंबर कशाला करतात? मला वाटलं आपला विषय आहे. ठेवून दे, ठेव फोन. राऊंड नंबर होता का? रॉंग नंबर पाटीलकडे लावायचा. त्याला म्हणलं पाठक आहे. ठेव फोन. बापरे. अहो पण मी काय म्हणत होते, पोराला फोन लावला असताना 2 शब्द तरी बोलले असते. विश्ल्याला बोलते का? त्याला बोलून घे. आता गोळ्याचा प्रॉब्लेम होईल आपल्या. गोळ्याचा प्रॉब्लेम होईल. हो ना, तेच ना. त्याच्यासाठी पैसे पण नाहीये त्यांना. त्याला एक म्हणावं, त्याला म्हणावं म्हणाव आपल्या बाबाला खूप त्रास होते, गोळ्या पाठव, नाही तर ये म्हणा तू लवकर. बोलते का तू? हा सांगते. तो करत नाही फोन. त्याला नाही आठवण येत आई बाबाची. हो ना. त्याला फक्त आपलं काम आणि काम आणि ती बायको. आपली आठवण येत नाही त्याला. आता काय करता? त्याला सांग बाबा आठवण काढायला येत म्हणा, आणि गोळ्या आणायला कोणीच नाही घरी. तो म्हणेल तो पप्प्याला घेऊन जाय. पण पप्प्या येत नाही म्हणलं. पप्प्याची आई ओरडते. असं सांग, बाबाचं नाव सांग त्याला. ऐकतो तो माझं, अजून ऐकतो माझं. तुला माहित नाही, सगळ्या गोष्टी ऐकतो. अगं तो माघा नाही का अमेरिकेत घर घेतलं ना, त्यांनी मला सगळं विचारलं. मला माहितीये. वास्तुशास्त्राचा अभ्यास आहे ना मला. त्यांनी सगळं विचारलं, कसं बांधू बाबा. तुला वाटतं की बाबाला मान देत नाही? विश्ल्यात देतो मान मला. अहो मला माहितीये. विश्ल्यावर खूप मान देतो. विश्ल्या मान देतो. दांडी तुटली. अरे देवा, आता चष्म्याची दांडी पण तू कुठे पडली दुसरी दांडी? अरे देवा, आता कुठं बघू. मला तर खाली वाकायचं सुद्धा त्रास होतो. पाहिलं संकटावर संकट येतात. तर काय करावं? एक काम करतो, माझी कंबर कालपासून वाकलीच जात नाही. काहीतरी एक काम करतो आता सध्या. मी अशीच लावून घेतो. विश्ल्या येईल ना, विश्ल्याला तू फोन कर. हा त्याला सांगते मी सगळं. इथेच बोल का तिकडून बोलते? नको, मी तिकडे जाऊन बोलते ना त्याच्याशी जरा. मला इथे कसं थोडं ऐकू येत नाही व्यवस्थित. आणि ते आहे त्या गोळ्या तिथं ठेव व्यवस्थित, आणि फोन कर. आणि त्याला म्हणा बाबा खूप चिडले, ये म्हणा गोळी. चष्मा पण तुटला. चष्माची तशीच लावली सांग दांडी. ती दांडी पण बघितलं पडली असेल कुठेतरी याची. आता कुठे मला बघते काय म्हणतो काय नाही. मला इतका अवघड होतं त्याचा नंबर शोधायला, पण सापडला ग बाई. हॅलो हॅलो. आई बोलते का? अरे हो रे बाळा विशू. बोल नाही. अरे तू कसा आहेस रे बाबा? मी मस्त आहे, एकदम मस्त चालू आहे आपलं काम. चांगलं आहेस ना? हो. माझी सूनबाई वगैरे अरे सूनबाई मस्त, आणि तिचं मस्त कर. तुला माहिती ना तिचं किती स्वभाव छान आहे ते. तिचा स्वभाव चांगला आहे रे बाबा. आणि माझा नातू कसा आहे? अगं ते तो मस्त आहे. आता तो मस्त मोठ्या इथल्या शाळेमध्ये जातो, माहिती ना तुला? अरे बापरे, आणि सगळ्यात मोठी शाळेत जायला लागलं मग अरे बापरे, मोठ्या शाळेत. आणि तुला तर माहित नाही, जाऊ दे, अमेरिकेतली सगळ्यात मोठी शाळा आहे ना, त्या शाळेत टाकलंय त्याला. अरे बापरे, हो का? आणि एवढा हुशार आहे अभ्यासात, तुला काय सांगू. माझा नातू आहे ग, त्याला बघण्यासाठी खूप माझे डोळे आसुसलेत रे बाबा. आणि कशाला फोन केला होतास? अरे बाबा खूप आठवण काढत होते. अगं पण तुला कळायला पाहिजे ना, माझं काम चालू असतं या टाइमला. अरे आता मला कसं माहित असणार बाबा, पैसे संपलेले, बाबांच्या गोळ्या आणायच्या आहेत, बाबाला दमायचा किती त्रास आहे तुला तर चांगलं माहिती आहे. आणि तुला काय सांगू बाबा, आणि माझा नाईट वर्क चालू आहे, तुला माहिती नाही. तुमच्या तिकडे दिवस आहे पण इकडे रात्र आहे, आणि रात्री शिफ्टवर आहे मी, माहिती का? अरे बाबा हो का? मला तर माहितीच नव्हतं. आणि काय बाबाचं काय आठवण येते सारखी सारखी? अरे असं काय बोलतोस रे तू? आमचा एकुलता एक मुलगा आहे रे विशू. काय पाहिजे तुम्हाला? पैसे पाहिजेत ना? अरे पैसे तर पाहिजेच आहे,
पण तू आला असता भेटायला. बाबा खूप आठवण काढतात ते रे तुला बघण्यासाठी. ते खूप बेचैन. हा त्यांना काही काम नाही, तुम्हाला काही काम नाही, मंदिरात बसायचं ना भजन करत. काय बोलतोय आठ हा ठीक आहे, ठेवतो माझं. हॅलो, पोराने फोन ठेवला का काय? हा बोलत का बरं नाहीये काय? ठेवून दिला वाटतं, कट केला वाटतं फोन पोराने. काय खरं त्याला कसं सांगू? मुलींच्या म्हातारीची काय परिस्थिती माझी कालपासून. आग मी काय बातमी आहे पडला वाटते. अमृतांच्या वारसांना प्रत्येकी 5 लाख. आहो उभं राहून कशाला वाचता ते पेपर? बसून वाचायचा असतो ना. नाही ते घेतलं आणि बसतोच होतो मी. बसत होतो मला. आईचे पेपर पडलाय, तुमचं लक्ष नाही का? आई ग मला खूप छान बातमी आली. वाचायला त्रास होतोय. अगं खूप छान बातमी आल्या त्याच्यात. विशेष काय आहे आज बातमी? असं नवीन वर्षाची सुरुवात छान झाली म्हणे. हो का? सगळ्यांनी जल्लोषात स्वागत केलं. अरे वा. आणि सगळ्यांनी हॅपी न्यू इयर लिहिलं. हो का? अरे वा. आणि अजून हॅपी काय नवीन काही? काय नाही, सगळीकडे मस्त कार्यक्रम चालू आहे तेच वाचत होतं. अगं गावात न म्हणे एक मस्त नाटक आले. हो का? नाटकाला जायचं का? हो जाऊया की. मला तर पहिल्यापासून नाटक बघायला आवडतं. मला किती दिवस झाले आपण गेलोच नाही. अगं पण जाणार अगं पहिल्यासारखं वाटलं मला. आता कसे जाणार? आणि जायला पैसे तरी कुठे? नाटक म्हणलं का? आणि हल्ली 200-300 रुपये एकाला तिकीट लागतं माहितीये. बापरे, एवढं तिकीट लागतं? आणि आपल्याला नेणार कोण? एक तर नाटक सिटी मध्ये असेल. सिटी मध्ये जायचं म्हणजे माहितीये तुला, स्पेशल रिक्षा करावी लागेल. म्हणजे जेमतेम एक नाटक आपल्याला 1000 रुपयाला पडेल. अगं बाई, 1000 रुपयाला? मग कशाला जायचं? तुला मी मजाक मध्ये म्हणलो, पूर्वी जायचो ना आपण. पूर्वी किती नाटकं पाहायचो आपण. हो ना. मला तर ते पूर्वीचे दिवस इतके आठवतात ना. आणि अहो ते विसरलोच मी. काय? तू काय करणार होती आज? काय करणार होते हो? माझ्या तर काही लक्षात नाही येते. काय बोलले होते तुम्ही? काय विसरलीस तू? अहो अजिबात लक्षातच राहत नाही आजकाल. अगं तुला काय सांगितलं होतं मी? तू बोलली होती की विश्लेला फोन लावते. लावलास का मग? अरे हो. अरे बापरे, एवढीशी गोष्ट मी, एवढी मोठी गोष्ट विसरून गेली बघा. काय म्हणलं विश्ले? अहो काय सांगू, पोरगा एवढी आठवण काढतो. माझं लेक एवढा गुणी आहे, काय सांगू. अगं त्याची बायको कशी आहे? अहो सूनबाई तर एकदम छान आहे. आणि आपला नातू शंतनू काय करतो? हो शंतनूची तर गोष्टच विचारू नका. काय म्हणला शंतनू बद्दल? तो म्हटला म्हणे का पोराला एवढा मोठ्या अमेरिकेच्या शाळेत घातलंय. मोठ्या शाळेत? एवढा हुशार आहे माझा नातू. अरे नातू कोणाचा आहे मग? तुझं थोडाच आहे, माझा आहे. ओ काही काय, माझा नातू आहे तो. बरं जाऊ दे. सगळे खुशाल आहेत ना तिकडं? अहो हो सगळे व्यवस्थित. विश्ल्याने माझी आठवण काढली. अहो तो तर एवढी आठवण काढतो ना, तो तर भेटण्यासाठी असं आपल्याला. आणि कधी भेटायला येणार आहे? तो म्हटला मला या महिन्याच्या 15 तारखेला येतो म्हटला भेटायला. आणि पैसे पाठवतो बरं म्हटला तो. 2-3 दिवसात पैसे पाठवतो आई म्हणे, असं बोलला तो. तुझ्या टोळ्यात मग ही चांगली गोष्ट आहे ना. अहो पाणी काय अहो ते आनंद अश्वे मुलगा एवढा लांब राहून सुद्धा आई वडिलांची काळजी घेतो, चौकशी करतो आई वडिलांची. माझा विश्ल्या असं लेख
प्रत्येक आई वडिलांना मिळो असं वाटतं. बघ जाऊ दे पेपर. हे बघ काहीतरी खोटं नको बोलूस. मला सगळं माहिती आहे विश्लेचे चाळे काय आहे ते. किती बी बदललंय हे चांगलं माहिती आहे मला. अहो खोट नाही बोलते, खरं सांगते. तुला म्हटलं ना मी तू वाईट बोलला असेल. वाईट बोलला असेल माझ्याबद्दल. नाही हो, आपलं पोरग फार चांगलं आहे हो. अमेरिकेत जाऊन पण बदललं नाही हो. येणार आहे पण येणार आहे. येणार तर म्हणाला तो. कधी येणार. आता 15 तारखेला येतो म्हटलं. पण आता काय करतो काय माहिती. येईल ना पण. अहो येईल तो, तुम्ही काही काळजी करू नका. किती आतुर झालो तुम्ही त्याला भेटण्यासाठी. अहो माझे पण डोळे किती पाणवले त्याला पाहण्यासाठी, माझ्या नातवाला पाहण्यासाठी. असं का करू. अहो मी पण जरा चुकीच्या वेळेसच फोन लावला म्हणून चिडलं तू. तसं काही वाईट नका वाटून घेऊ. तुला बोललो तुम्ही तिथे आहो तिकडं रात्र असेल. हा ना, रात्रीचं काम चालू होतं त्याचं. हे बघ सन चुकीच्या वेळी फोन लावला म्हणून जरा संताप. आईला तू उलट बोलतो पण बाबाला नाही उलट बोलत कधी. मग तुला माहिती ना मला. आदर करतो तो. मला जरी वाईट बोलला तर. तुला जरी वाईट बोलला तर माझा खूप आदर करतो माहिती आहे ना. माहिती आहे हो. बरं मी काय म्हणते, तुम्हाला भूक लागली असेल ना आता. झाली भुकेची वेळ. हो आता काय काय बनवलंयस. तुम्हाला आवडते ना तशी पातोड्याची आमटी बनवलीये. हो मला तुला माहिती माझी आवड. एवढं वर्ष संसार उगीच केलास. हो मग तुम्हाला आवडते ना पातोड्याची आमटी. आता जाऊ दे. कसं- विश्ले चिडला पण येतो म्हणाला ना. हो येतो म्हणाला. मग ते परत एकदा फोन लावतो मला बोलला मी तू संध्याकाळी. टेन्शन मध्ये असेल म्हणून बोलला असेल. हा येईल ना पण. हो चल तो मला- संध्याकाळी तुला मला पण- बोलला मी फोन लावतो. तुला पण भूक लागली असेल ना. हो चला आता जाऊ. चला. तिचे पेपर असं खाली का बरं टाकला हो. मला वाकायची आधीच पंचायत झालेली. राहू दे मी वाचतो नंतर. तुला सगळे बातमी वाचून सांगतो मी जेवण झाल्यावर. हो विश्ले आला की आपण जाऊ नाटकाला. हो आई विश्ले ग. येईल ना पण. अहो येतो म्हणा. येतो म्हणणार ना. हो चला भुकीची वेळ झाली. चल. गोळ्या घ्यायच्या.